तुमच्या साधण्यासाठी ध्यान लावण्यासाठी एक ध्यान मंदिरचं पण निर्माण कार्य इथं पूर्ण झालेलं आहे आणि ज्या मंदिरामध्ये तुम्ही बसलेले आहेत इथं ह्या गुरुमंदिराचं पण निर्माण कार्य इथं पूर्ण झालेलं आहे। इथं आचार्य परंपराने सगळ्या गुरूंच्या मूर्त्या विद्यमान आहेत म्हणून ह्याला आणि सगळे गुरु महाराज इथं राहतात म्हणून ह्याला गुरुमंदिर नाव देण्यात आलेलं आहे। असं ह्या नमोकार तीर्थाचं खूप मोठं डेव्हलपमेंट इथं झालेलं आहे। आता जे मुख्य निर्माण कार्य इथं सुरू आहे ते म्हणजे विश्वातलं सगळ्यात मोठं समोशरण। आजपर्यंत आपण खूप समोशरणाचे दर्शन केले असते पण कुठल्या तरी एखाद्या छोट्या हॉलमध्ये असो किंवा रूममध्ये असो किंवा छोट्याशा मंदिरामध्ये आपण त्याचं रूपांतर पाहिलं असेल समोशरणाचं। पण इथं जे समोशरण निर्माण होत आहे ते विश्वातलं सगळ्यात मोठं समोशरण 5.5 एकरमध्ये इथं समोशरणाचं निर्माण कार्य सुरू आहे। या समोशरणाचं वैशिष्ट्य असणार आहे की हे समोशरण बोलकं समोशरण असणार आहे। या समोशरणामध्ये 10,000 प्रश्नांचे उत्तर असणार आहे। कारण जसे मुलं आजकाल आपल्याला विचारतात की आमचे मुनी महाराज नग्नच का राहतात, पायी का विहार करतात, केशवचूच का करतात, उभ्याच का आहार करतात, आई तू आम्हाला बसून जेवायला सांगते पण आपले मुनी महाराज जी उभे उभे आहार घेतात मग तू आम्हाला का नाही उभे उभे जेवू दे। या सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर आपण त्यांना देतो पण आपण जैन धर्माला अनुसरून त्यांना नीट प्रश्नांचे उत्तर देऊ शकत नाही। तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जसं तुम्ही समोशरणामध्ये प्रवेश करणार तुम्हाला हेडफोन दिले जातील। त्या हेडफोनाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या प्रश्नांचे उत्तर पाहिजे आणि ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे, हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, कन्नड असो, ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तिथं भेटणार आहे। म्हणजे चालता फिरता पण तुम्हाला पूर्ण जैन धर्माचं नॉलेज तिथं प्राप्त होणार आहे। दुसरं अजून एक नमोकार तीर्थाचं वैशिष्ट्य, समोशरणाचं वैशिष्ट्य की आजपर्यंत आपण खूप मूर्तींच्या प्रतिमांचे दर्शन केले असते पण कुठली मूर्ती कुठली प्रतिमा आपल्याशी बोलली का नाही। पण ह्या नमोकार तीर्थाच्या समोशरणाचे दुसरं वैशिष्ट्य असणार आहे की इथल्या ज्या पंचपरमेष्ठींच्या 5 मूर्त्या आहेत अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, सर्वसाधक ह्या आपल्याशी बोलतात। तुम्ही विचार करणार मूर्ती कशी बोलणार तर तिथं सगळीकडे सेन्सर लागलेले असणार आहे। त्या सेन्सराच्या माध्यमातून जसं आजकाल आपण बघतो की कुठल्या बाथरूममध्ये गेलं की तिथं हात पुढे केला की ऑटोमॅटिक पाणी येतं, लाईटच्या जवळ गेलो तर तिथं सेन्सर लागले असतात, ऑटोमॅटिक लाईट लागून जातात, दरवाजाजवळ गेलो तिथं सगळं सेन्सर सिस्टीम असतं, दरवाजे ऑटोमॅटिक उघडून जातात, लॉक होऊन जातात। या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून तिथं पण सगळीकडे सेन्सर लागलेले असणार आहे आणि त्या सेन्सराच्या माध्यमातून जसं आपण अरिहंतच्या मूर्तीजवळ पोहोचणार, नमो अरिहंतानं म्हणणार, आपली दृष्टी आणि अरिहंत परमेश्वरींची दृष्टी जशी मिळणार तर ती अरिहंतची मूर्ती अरिहंतची पूर्ण माहिती देणार की मी अरिहंतची मूर्ती आहे, माझे 46 गुणगुण असतात, माझे 4 प्रत्येक नष्ट झालेले आहे, माझे अनंत चतुष्टय असतात, अशी अरिहंतची मूर्ती पूर्ण अरिहंतची माहिती देणार। सिद्ध, आचार्य, उपाध्याय, सर्व साधूंच्या मूर्त्या आपली आपली माहिती तिथं देणार आहे। तर असं जे विश्वातलं सगळ्यात मोठं समोशरण पूर्ण 75 करोड रुपयाच्या लागत बनत आहे। आता पण इथं निर्माण कार्य सुरू झालेलं आहे, मार्बल लागत आहे, बाहेरचं मार्बलिंगचं काम जवळजवळ गुरुदेव येण्याच्या पर्यंत 6 एप्रिलला गुरुदेव इथं पोहोचणार आहे तर तोपर्यंत पूर्ण आहे की पूर्ण ते समोशरणाचं काम बाहेरून पूर्ण करायचं आहे। असे मोठं निर्माण कार्य इथं चालू झालेलं आहे आणि संपन्न लवकरात लवकर संपवण्याची पण पूर्ण कोशिश आहे। तर असं हे जे समोशरण आहे 75 करोडच्या लागतने बनत आहे। तर या 75 करोडच्या लागतने गुरुदेवांची भावना आहे की या समोशरणामध्ये प्रत्येकाचा काही ना काहीतरी छोटा मोठा योगदान या समोशरणामध्ये लागलं पाहिजे। त्याच्यासाठी खूप मोठमोठे दानराशी पण आहेत, 54 लाख, 11 लाख, 25 लाख सगळ्या मोठमोठ्या देणग्या पण तिथं आहेत। पण एक सगळ्यात छोटी राशी इथं 11,000 रुपयाची रक्कम मूर्तीसाठी ठेवण्यात आलेली आहे। तसं त्याच्या मानस्तंभाच्या छोट्या मूर्तीसाठी 54,000ची राशी आहे। समोशरणाच्या आजीवन सदस्यतेसाठी 1,11,000 रुपयाची राशी ठेवण्यात आलेली आहे। मानस्तंभाच्या मोठ्या प्रतिमासाठी 1.25 लाख रुपयाची राशी आहे। समोशरणामध्ये ज्या 9 फुटाच्या ज्या मूर्त्या विराजमान होतात त्याच्यासाठी 5,55,000, 3,33,000 अशी पण दानराशी ठेवण्यात आलेली आहे। पण सगळ्यात छोटी एक दान राशी म्हणून त्याच्यात ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे 11,000 रुपयाची रक्कम, ज्याची रक्कम तुम्हाला आजच नाही द्यायची, आज फक्त तुम्हाला स्वीकृती घेऊन जायची आहे आणि घरी गेल्यानंतर जर तुम्ही याची दान राशी पाठवली, चाहे 4 महिने असो, 6 महिने असो, 1 वर्ष असो, 2 वर्ष असो, 2.5 वर्ष असो, ज्यावेळी तुमच्याकडे ही रक्कम
जमा होईल. कारण जर आपण एक छोटासा गुल्लक म्हणून एक डब्बा तयार केला आणि त्याच्यात फक्त 10 ते 20 रुपये रोज टाकायचे आपल्याला, ते 10 ते 20 रुपये टाकल्यानंतर ज्यावेळी तुमच्याकडे रक्कम जमा होईल, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष, ज्यावेळी तुमच्याकडे रक्कम जमा होईल त्यावेळी तुम्हाला इथे रक्कम पाठवायची आहे.